त्यांनी ज्या पद्धतीने मराठी इंडस्ट्रीमध्ये वावरणाऱ्या माझ्या बरोबरच्या कितीतरी कलाकारांना, अभिनेत्यांना, अभिनेत्रींना ज्या पद्धतीने पातळी सोडून ट्रोल केलं, याच्यामध्ये कळतं की त्यांचा उद्देश काय. आणि मग तुम्ही फक्त तेवढ्यापुरतं थांबत नाही, तर तुम्ही मराठी कलाकारांची लायकी काढता. तुम्ही मराठी कलाकार कसे कमी पैशात काम करतात, कसे लोकलनी प्रवास करून पास दाखवतात, हे सुद्धा तुम्ही मांडता. आमच्या टॅलेंटवरती शंका घेतली तर आमचा प्रॉब्लेम नाही काही, पण तुम्ही आमच्या प्रामाणिकपणावरती शंका घेतलीत ना तर आमचा प्रॉब्लेम आहे. आणि मग आता आम्ही असं सगळ्यांनी ठरवलंय की आता तुमचं जग तुम्हाला लागू, आम्हाला तुमच्या कुठल्याच मुद्द्यात पडायचं. कंगना राणावतच्या प्रश्नानंतर आता अजय मित्रा, यापुढे आपलं काम आणि आपण याच्या पलीकडे सोशल मीडियावरती व्यक्त होणं हे माझ्यासाठी संपलं. नमस्कार, मी अजय परचुरे मुंबई तक मधनं बोलतोय आणि आज मुंबई तक वरती आपल्याशी बोलायला, संवाद साधायला अभिनेता सुबोध भावे आलाय. सुबोध, पहिलाच प्रश्न असा की कंगना राणावत जी अभिनेत्री आहे ती मुंबईला पाकिस्तान म्हणते किंवा मुंबईमध्ये पाकिस्तान आहे असं म्हणते. अशा वेळेला एक मराठी कलाकार म्हणून तुला काय वाटतं? कारण की तू या मुंबईमध्ये येऊनच स्वतःचं करिअर सुरू केलेलं आहेस, तू त्याच्याबद्दल ट्विट सुद्धा केलेलं आहेस. तर या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि नेमकं कंगना राणावत बद्दल तुला काय वाटतं? धनुष्यातनं सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द परत कधी घेता येत नाही. एकदा एखाद्या शब्दामुळे एखाद्याचं नुकसान होतं, ते कायमचं होतं. आणि कंगना राणावत वरती व्यक्त झाल्यानंतर लोकांना माझं म्हणणं पटलं नाही, तर ते न पटणं हे सांगण्याचा त्यांचा अधिकार आहेच. बरोबर. पण त्यांनी ज्या पद्धतीने मराठी इंडस्ट्रीमध्ये वावरणाऱ्या माझ्या बरोबरच्या कितीतरी कलाकारांना, अभिनेत्यांना, अभिनेत्रींना ज्या पद्धतीने पातळी सोडून ट्रोल केलं, याच्यामध्ये कळतं की त्यांचा उद्देश काय. आणि मग तुम्ही फक्त तेवढ्यापुरतं थांबत नाही, तर तुम्ही मराठी कलाकारांची लायकी काढता. तुम्ही मराठी कलाकार कसे कमी पैशात काम करतात, कसे लोकलनी प्रवास करून पास दाखवतात, हे सुद्धा तुम्ही मांडता. आणि त्याच्यावरती कोणीही बोलत नाही. म्हणजे आधीच मराठी चित्रपटांचा आणि नाटकांचा उल्हास त्याच्यात तुमच्या म्हणण्याने अजून फाल्गुन मास. म्हणजे आधीच आम्ही थिएटर मिळावा म्हणून लढतोय, आधीच आम्ही थिएटर मिळावा म्हणून झगडतोय. एका मोठ्या इंडस्ट्रीशी आम्ही मुंबईत राहूनच स्पर्धा करतोय, अशा इंडस्ट्रीची स्पर्धा करतोय, अशा भाषेत काम करतोय की ज्या भाषेतल्या लोकांना त्या भाषेतल्या कलाकृतींची किंमत नाहीये, तरी सुद्धा आम्ही काम करतोय. आणि अशा वेळेस तुम्ही आमच्या टॅलेंटवरती शंका घेतली तर आमचा प्रॉब्लेम नाही काही, पण तुम्ही आमच्या प्रामाणिकपणावरती शंका घेतलीत ना तर आमचा प्रॉब्लेम आहे. आणि मग आता आम्ही असं सगळ्यांनी ठरवलंय की आता तुमचं जग तुम्हाला लागू, आम्हाला तुमच्या कुठल्याच मुद्द्यात पडायचं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात काम करणारे सगळे मराठी कलाकार, मग ते कुठल्याही क्षेत्रात काम करणारे असो, ते तमाशा कलावंत असो, लोककलावंत असो, चित्रपटात काम करणारे असो, नाटकात काम करणारे असो, हे सगळे मराठी कलाकार याच्यात मी सगळेच करतोय. फक्त ऑन स्टेज नाही, ऑफ स्टेज सुद्धा त्यांना मी कलाकारच म्हणतोय. तर हे सगळे कलाकार महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातनं वरती आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट करून आलेले आहेत. उद्याची काय काम आपल्याला मिळेल याची कुठली खात्री नसताना सुद्धा इथे काम करतायत, आनंदासाठी काम करतायत, तुमच्या त्यांच्या स्वतःच्या. असं असताना तुम्ही त्यांच्या प्रामाणिकपणावरती शंका घेता आणि त्याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे कंगना राणावतच्या प्रश्नानंतर आता अजय मित्रा, यापुढे आपलं काम आणि आपण याच्या पलीकडे सोशल मीडियावरती व्यक्त होणं हे माझ्यासाठी संपलं. मी यानंतर कशावरच व्यक्त होणार नाही. पण कलाकार त्याच्यामुळे लोकांपासून, जो सोशल मीडिया लोकांबरोबर कनेक्ट होण्यासाठी असतो, तो अशामुळे कलाकार त्या लोकांच्या पासून दुरावला जातोय किंवा व्यक्त होणं बंद होईल असं नाही वाटत? आमच्या काळात पणशीकर यांनी नाटकाचे दौरे करून करून मराठी नाटक गावागावात पोहोचवलं. आज प्रभाकर पंत पणशीकर नसते तर मराठी नाटक इतक्या गावागावात पोहोचलंच नसतं. तर पंतांनी केलं तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता. आमचे काशीनाथ घाणेकर सुपरस्टार झाले तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता. दादा कोंडकेंचे लाईनीत 9 चित्रपट रौप्य महोत्सवी झाले तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता. किंवा आमचे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ हे सुपरस्टार झाले तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता. लोकांशी कनेक्ट होतच. मला असं वाटतं की सोशल मीडिया हे लोकांना जोडण्यासाठी एकत्र माध्यम आलेलं नसून त्याची सुरुवात जरी चांगल्या उद्देशाने झाली असली तरी सुद्धा त्याचा वापर मात्र चुकीच्या पद्धतीने होतोय. आणि लोकांच्या मनातली घाण टाकण्याची कचरा पेटी म्हणजे सोशल मीडिया. मला त्या कचरा पेटीत इंटरेस्ट नाही. म्हणून मी म्हटलं की माझं काम मला जिथपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत मी ते पोहोचवीन. ज्या दिवशी मला त्याचाही कंटाळा येईल त्या दिवशी मी तेही थांबवीन. कारण सोशल मीडियावरती असतो, कारण आमचा मराठी निर्माता जो आहे तो त्याचं घरदार गहाण ठेवतो, बँकेतनं लोन काढतो आणि 1.5-1.5-2 कोटीचं पिक्चर बनवतो. त्याची अशी अपेक्षा असते की आपल्या प्रमुख कलावंतांनी आपलं पिक्चर लोकांपर्यंत पोहोचवावं. आमचा उद्देश आमच्या निर्मात्याला सावरणं आहे.
आमच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आम्हाला सोशल मीडियाची गरजच नाहीये. जर आमचा निर्माता म्हणला की तुम्हाला काही गरज नाहीये, माझं मी बघून घ्यायला समर्थ आहे, तर आम्ही त्या क्षणी सोशल मीडियावर काढता पाय घेऊ. आमचे दगडाखाली हात अडकलेत, कारण आमचा मराठी निर्माता कशा पद्धतीने काम करतो याचं आम्ही खूप जवळनं बघतो आणि त्याला त्याच्यातनं एक एनर्जी मिळावी, त्याला त्याचा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचायला मदत व्हावी म्हणून आम्ही हे सगळं करतो. पण इतका जर आमच्यामुळे त्रास होत असेल तुम्हाला तर आम्ही माफी मागतो तुमची, आणि यानंतर आम्ही सोशल माध्यमावरती तुम्हाला कोणालाच दिसणार नाही. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सोशल मीडियातनं कळलं असेल किंवा बातम्यातनं सुद्धा तुम्हाला कळलं असेल की सुबोध भावेला सुद्धा कोरोना झाला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याची बायको मंजिरी भावे, त्याचा मुलगा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह होता. पण आता सुबोध पूर्णपणे बरा आहे. तुम्ही त्याला बघू शकता, तो अगदी उत्साहात आहे, आनंदात आहे, खूप छान आहे आणि तो कोरोना मुक्त झालाय. पण तरी सुद्धा कोरोनाचे संबंधित सुद्धा प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न आहेत आणि आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे. सुबोध, स्वागत आहे तुझं मुंबई तक मध्ये. आणि मुळात हा सगळा जो काही पिरियड होता कोरोनाचा, हे तू थोडंसं लोकांना सांग, कारण की त्याच्यातनं थोडीशी जनजागृती झाली पाहिजे की मुळात तुम्ही घाबरू नका कोरोना झाल्यामुळे, पण काय केलं पाहिजे आणि काय करू नका, हे जरा तू लोकांना सांग. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी प्रार्थना करेन की कोरोना कोणालाच होऊ नये. पण आता तो आपल्या इतक्या घरात आलेला आहे की आपण त्याला थांबवू शकत. मला एकूण गर्दी बघून असं वाटत होतं की कोरोना आपल्याकडे आलाय की नाही. अशा पद्धतीने लोक गर्दी करत होते, अशा पद्धतीने लोक कुठल्याही प्रकारचं नियमांचं पालन करत नव्हते, मास्क वापरत नव्हते, अंतर ठेवत नव्हते. आणि हा जो गणेशोत्सवानंतर आलेला वाढलेला जो करोना आहे, याचं कारण गणपतीच्या उत्सवाच्या दरम्यान आपण सगळ्यांनी दाखवलेली हलगर्जी आहे आणि आपण त्याच्याकडे नियमांचं दुर्लक्ष करून वाटेल तसं वावरल्यामुळे हा आलेला आहे. आता याच्यातनं एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट, तुम्ही जखमी होता, तुम्हाला लागतं, तुम्ही पडता, तुमच्या हाताला लागतं, पायाला लागतं, तेव्हा तुम्ही फक्त एकटे असता. किंवा बऱ्याच वेळेला एखादा आजार असा असतो की जो संसर्गजन्य नसतो, जो फक्त तुम्हालाच होतो आणि तुम्हाला औषधोपचार केल्यानंतर तुम्ही त्यातनं बरेही होता. पण हा आजार असा आहे, हा विषाणू असा आहे की जो फक्त तुम्हाला होत नाही ना, तो तुमच्यामुळे कितीतरी लोकांना होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरातल्यांना होऊ शकतो, तुमच्या आई वडील जे ज्येष्ठ आहेत त्यांना होऊ शकतो, तुमच्या मुलांना होऊ शकतो, तुमच्या बहिणीला, भावाला, बायकोला होऊ शकतो, नवऱ्याला होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समाजात जिथे जिथे जाता तिथे तिथे तो व्हायरस तुम्ही प्रत्येकाला, म्हणजे तुम्हाला जर कोणी पटकन पैसे मागितले तर तुम्ही पटकन काढून देणार नाही, पण कोरोना हा न मागता तुम्ही लोकांना देत असता. आणि देव जाणे की प्रत्येक जण काही तुमच्यासारखा इम्युनिटी वाला असलेलाच असतो असं नाही. तुम्ही खूप हुशार काय मारता की मला कोरोना झाला पण मी त्याच्यातनं बाहेर पडलो, पण समोरची एखादी व्यक्ती असते जी बाजारात काहीतरी अत्यंत आवश्यक असं मेडिसिन घ्यायला आलेली असते आणि तुम्ही त्याच्या शेजारी उभे असता, तुम्ही मास्क लावलेला असतो पण ते इथे लावलेला असतो असा नाकाखाली, आणि मग ते शेजारचे ग्रहस्थ असतात ते 65 वर्षांचे असतात. ते बिचारे एकटे म्हातारे ग्रहस्थ राहत असतात, ते काठी टेकत टेकत दरवाजा त्या दवाखान्यापर्यंत आलेले असतात, मेडिकलच्या दुकानात, आणि नकळत तुम्ही कुठल्याही प्रकारचं पालन न केल्यामुळे त्यांच्या शेजारी उभे असतात, त्यात मास्क लावलेला नसतो आणि तुम्ही तुमचा हात तिथे लागतो किंवा तुमच्या श्वासाद्वारे, तुमच्या बोलण्याद्वारे ते विषाणू बाहेर येतात आणि काहीही त्या म्हाताऱ्या बाबांची चुकी नसताना त्यांना ते होतं. पण आधीच त्यांना डायबिटीस असतो, त्याच्यात त्यांना अजून काहीतरी थोडे थोडे आजार असतात, आणि मग हा करोना काय करतो की ज्याला आजार आहे त्याला तो पटकन पकडतो, त्याला पटकन ग्रॅब करतो आणि मग तो आतल्या आत अजून वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स करतो. आता बिचाऱ्या त्या वृद्ध माणसाची काय चुकी, तो कुठे फक्त मेडिकलचं घ्यायला आला होता, पण तुम्ही नियम पाळला नाही म्हणून त्यांना कोरोना झाला, हे लक्षात घ्या. तुम्ही फक्त कोरोनानी स्वतःच नुकसान करत नाही तर तुम्ही समाजात अनेक लोकांचंही नुकसान करत असतात, कोणाचीही चुकी नसताना. म्हणजे अत्यंत असुरक्षितपणे किंवा बेदरकार वाहन चालवल्याने जसे अपघाती मृत्यू होतात तसेच कोरोना ही त्यातलंच आहे. अशा लोकांना मी काय म्हणतो, अशा लोकांना मी छुपे दहशतवादी म्हणतो, की जे टेररिस्ट असतात ते आपल्यावरती अटॅक करतात, तर ते आपल्याला माहिती असतात की आपला शत्रू कोण आहे आणि आपण आपले जवान, आपले पोलीस त्या शत्रूचं सामर्थ्य करायला सक्षम असतात. पण हे जे छुपे दहशतवादी आहेत, जे नियमांचं पालन करत नाहीत देशाच्या, जे वाहतुकीचं पालन करत नाहीत, जे कोरोनामध्ये घातलेल्या नियमांचं पालन करत नाहीत, हे खरे छुपे दहशतवादी आहेत. हे काय करतात, हे स्वतः तर आजारी होतातच पण आपल्यामुळे अजून 10-15 लोकांना हे आजार होतात. आता या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी बंद पडलेल्या असतात. हळूहळू सरकारने अनलॉकच्या माध्यमातून या गोष्टी सुरू केल्या.
आता सातत्याने उठसूट आपल्याला कुठल्याही गोष्टींचा विचार न करता इतकी टीका करायची सवय लागली आहे. मला असं म्हणायचं की सरकार कोणाचंही असू दे, कुठल्याही पक्षाचं असू दे, ते इन्व्हर्टेबल आहे. पण एक लक्षात घ्या की रोज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आज 2,500 ते 3,000च्या संख्येने रुग्णांची वाढ होते. आपल्याकडे मुंबईमध्ये जवळजवळ 13,000 खाटा उपलब्ध आहेत सर्व हॉस्पिटल्स मिळून. आता 10 दिवसात तुमची रुग्णसंख्या किती वाढली? रोज 2-2,500च्या आहे तर 25,000 वाढली. आणि जो ऍडमिट होतो रुग्ण तो काय आज ऍडमिट झाला आणि आज रात्री घरी गेला असं होत नाही ना. तो किमान तिकडे 8 दिवस 7 दिवस उपचारासाठी राहतो, 10 दिवस राहतो. आणि तुम्ही दर 10 दिवसात त्याच्यात 25,000ची भर घालताय. त्या 25,000 काही अतिशय वीक असलेले आहेत, काहींना श्वासाचे प्रॉब्लेम आहेत, काहींना अजून वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज आहे. अशा वेळेस तुम्ही हॉस्पिटलची सुविधा तुमच्याकडे नसताना या सगळ्या रुग्णांना कुठे ठेवणार आहात? आणि सरकार कुठे पुरे पडणार आहे? सरकार म्हणजे शाळेतले शिक्षक नाहीत ना की त्यांनी लहान मुलाची चड्डी सुद्धा आता वरती घेऊन त्याची नाडी त्याला बांधून द्यावी, त्याला खाता येत नाही म्हणून चमच्याने त्याला घास पण भरवावा. तर सरकारला त्यांचं काम करू दे, पण उरलेलं काम जे आहे ना ते अतिशय जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं आहे. मला माहिती आहे की अनेक लोक या संकटातनं जात आहेत. ज्या संकटातनं तुम्ही जाताय त्या संकटातनं आम्ही सुद्धा जातोय. असं नाहीये की आमच्याकडे आमच्या आई बाबांनी कमवलेला खूप मुबलक पैसा आहे आणि आम्हाला काही फरक पडत नाहीये. रोज उठून काय करायचं हे प्रश्न जसे तुम्हाला आहेत तसेच आम्हाला सुद्धा आहे. रोज ज्यांच्या हातावर पोट आहे त्या प्रत्येकाला हा प्रश्न. पण आता हळूहळू काम सुरू झालं. पण काम सुरू झालंय याचा अर्थ करोना गेलाय असं नाही. काम जरी तुम्ही करत असलात, तुम्हाला घराबाहेर पडावं जरी लागलं तरी सुद्धा मी सांगितलं मगाशी किंवा आपण सगळेच तज्ञ लोक सांगतायत गेले अनेक महिने त्याप्रमाणे मास्क हा कंपल्सरी. मास्क शिवाय पर्यायच नाही. घरातनं तुम्ही बाहेर पडलात किंवा तुमच्याकडे कोणीही अनोळखी माणूस आला की मास्क शिवाय त्याच्याशी बोलायचं नाही. दुसरी गोष्ट सॅनिटाईज करणं हाताला आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुरक्षित अंतर पाळणं. या गोष्टी तुम्ही पाळल्याच पाहिजे. पण सुबोध तुला असं वाटतं का, म्हणजे पण सुबोध तुला असं वाटतं का की हे जे तू काही प्रकर्षाने सांगतोयस किंवा अगदी कळकळीने सांगतोयस, हे आपण पण एक नागरिकच आहोत या महाराष्ट्राचे किंवा आपण या देशाचे नागरिक आहोत. जो कोरोना वाढतोय ह्याला जसं तू म्हणतोस तसं लोकच जबाबदार आहेत का, की लोकांना हे अजूनही कळत नाहीये की मला मास्क घातलं पाहिजे, सॅनिटाईज करायला पाहिजे? कारण आता ही काही आत्ता घडलेली गोष्ट नाही, 5 महिन्यांपासून ही गोष्ट सुरू आहे. तर या वाढण्याला सुद्धा आपली लोकच जबाबदार आहेत का? मला असं वाटतं की सुरक्षित, जसं मी रस्त्यांच्या बाबतीत आजपर्यंत कायम बोलत आलेलो आहे. कारण मला माहितीये की या समाजात अशी अनेक माणसं आहेत की ज्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कारण नसताना अपघातामध्ये गमावलेलं आहे. तर माझ्याही अत्यंत जवळची काही माणसं रस्त्यावरच्या अपघातांमध्ये गेलेली आहेत. तुला उत्तम रस्ते निर्माण करून देणं हे सरकारचं काम आहे. वाहतुकीचे चांगले मार्ग निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. पण ते केल्यानंतर त्या नियमांचं पालन करणं हे नागरिकाचं काम आहे. आता सरकार जर रस्ते नीट करत नसेल तर तुम्ही जरूर शिव्या घाला की सरकार रस्ते नीट करत नाही. खड्डे पडत असतील पावसात त्याच्यामुळे जीव जात असेल तर घाला सरकारला शिव्या. पण म्हणून सरकारवरती राग म्हणून आपण लाल सिग्नल तोडून गाडी चालवणं हे चूकच आहे. एकाला शिव्या घालत असताना आपण त्याच्यापेक्षा जास्त मोठा अपराध करत असतो हे आपल्या लक्षात येत नाही. कारण आपल्या एका चुकीमुळे कोणीतरी एक जण निरपराधी आपल्याच देशातला आपलाच बांधव दगावणार असतो याची आपण विचारही करत नाही. आणि अशी कितीतरी माणसं आहेत की ज्यांची काहीही चूक नसताना ते रस्त्यावरच्या अपघातांमध्ये मृत्यू पावतात. तसंच करोनामध्ये सुद्धा मी तेच सांगतोय की आजपर्यंत आपण देशामध्ये आरोग्य सुविधेवरती लक्ष दिलं नाही, शिक्षणावरती लक्ष दिलं नाही. त्या सगळ्या गोष्टी आपण भोगतोच आहोत आत्ता. पण म्हणून आतापर्यंत जे झालं नाही त्याचा बदला म्हणून जर आपण त्याच्यावर सूड म्हणून आपण जर मूर्खासारखं वागणार असू ना तर आपल्या हाल अपेष्टांना पारावर उरणार नाही. कारण आधीच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलची कमतरता आहे, आरोग्य सुविधांची कमतरता आहे. जे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत ते राबतायत, पोलीस राबतायत, सरकारी कर्मचारी राबतायत, महानगरपालिकेचं राबतायत, सगळेच राबतायत. आता त्यांची कपॅसिटी नसताना, म्हणजे ते तसं आहे ना की हा ग्लास आहे एक आणि या ग्लासमध्ये तेवढंच पाणी जातं जेवढ्या ग्लासची मावून घेण्याची क्षमता आहे. आता ह्याच्यावरती जर तुम्ही त्याच्यात पाणी ओतलं तर ते वाहूनच जाणार आहे. तर आता जी क्षमता आपली लोकांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची आहे ती जर अमुक असेल तर अमुकच्या पलीकडे येणारा कुठलाही रुग्ण हा त्यांच्यासाठी आणि त्या रुग्णासाठी सुद्धा धोकादायकच आहे. कारण त्याला सुविधा कुठनं देणार? मग ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, स्पेशल बेड्स मिळत नाहीत, आयसीयू मिळत नाही, हे नाही ते नाही, अशा अनेक अडचणी आहेत. आणि
एक लक्षात घ्या की या सर्व व्यवस्थेला, पुन्हा एकदा मी सांगतो, या सर्व व्यवस्थेला नागरिक म्हणून आपणच जबाबदार आहोत. आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात त्या त्या चुका करतो आणि त्याची फळं आपल्या बरोबर आपल्या पुढच्या पिढीलाही भोगायला लागतात. त्यामुळे आत्ता वेळ आहे की आपण शहाण्यासारखं वागायचं. आपण शहाण्यासारखं का वागायचंय? कारण या रोगामुळे, या आजारामुळे आपल्या बरोबर कितीतरी लोकांचा आपण जीव धोक्यात आणतो, म्हणून आपल्याला शहाणपणाने वागायचंय. भारत किंवा कुठल्याही देशाचं युद्ध झालं तर तिथे सीमेवरती युद्ध होणार आहे आणि तिथे आपले जवान अतिशय द्वेषाने त्या शत्रूवरती सामना करणार आहे. त्याच्यात मनुष्यहानी होणारच आहे, आपल्या जवानांचं जीव जाणारच आहे, पण याची कल्पना त्यांना आहे. एक सुंदर काम नव्याने तू सुरू करतोयस की म्हणजे तू टेलिव्हिजन वरती तू एक निर्माता म्हणून आता समोर येतोयस. शुभमंगल ऑनलाईन नावाची सिरियल जी तू स्वतः निर्मिती करतोयस ती त्याची, ही काय नवीन प्रोसेस आहे? म्हणजे कोरोनामध्ये अशा इतक्या काही वाईट गोष्टी ऐकायला मिळाल्या किंवा इतक्या काहीतरी वाईट गोष्टी घडतायत, त्याच्यामध्ये आता परत कामाला सुरुवात झाली आणि ते तुझ्याकडचं काम सुरू झालं. हे नवीन कामाबद्दल काय सांगते? कोरोनाच्या काळात लोक खूप संकटात अडकली आहेत, टेन्शन मध्ये आहेत, म्हणूनच त्यांना टेन्शन द्यायचं नाही हे ठरवूनच हे काम करतोय. कानाज मॅजिक ही जी आमची संस्था आहे, मंजिरी भावे म्हणजे माझी बायको त्याची निर्माती आहे, या संस्थेकडनं आम्ही आजपर्यंत बरेचसे टेलिव्हिजन इव्हेंट्स केले. पुष्पक विमान या चित्रपटाची निर्मिती केली, अश्रूंची झाली फुले या नाटकाची निर्मिती केली आणि मालिका खूप दिवस करायची होती, कारण मी स्वतः मालिकांमधून आलेलो आहे आणि मला मालिका भयंकर आवडतात. मी अजूनही त्यात काम करतो. त्यामुळे ज्यांनी आपल्याला ओळख दिली त्या माध्यमात आपण काहीतरी करावं ही इच्छा होती. 2-3 वर्ष त्याचं गोष्ट जमत नव्हती, असं काही जमून येत नव्हतं. आणि आता या काळामध्ये वैभव चिंचाळकर आणि मनीष दळवी हे आमचे 2 मित्र ही गोष्ट घेऊन आले शुभमंगल ऑनलाईनची. मला ती खूप आवडली, मंजिरीला खूप आवडली आणि मग आम्ही कलर्स मराठीकडे ती गोष्ट घेऊन गेलो. त्यांनाही ती खूप आवडली. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र 2-2.5-3 महिने त्या गोष्टीवरती काम करायला सुरुवात केली आणि आता फायनली 28 सप्टेंबर पासून रोज रात्री 9:30 वाजता सोमवार ते शनिवार कलर्स मराठीवरती तुम्हाला शुभमंगल ऑनलाईन ही मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला डोक्याला कुठलाही त्रास होऊ नये याच्यासाठीच ही मालिका आहे. हलक्या फुलक्या क्षणांची आणि प्रेमाच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. शंतनू आणि शर्वरी हे 2 अनोळखी व्यक्तिमत्व, या आता आपण सगळे ऑनलाईन होत सतत, आता पण आपण ऑनलाईन बोलतो, ऑनलाईनच्या माध्यमातून आता अख्खं जग जोडलं गेलंय. तर हे कुटुंब सुद्धा या ऑनलाईनचा वापर करून एकमेकांशी कसं जोडलं जातं आणि या फक्त दोघांबरोबर त्यांचं कुटुंबही कसं एकमेकांशी जोडलं जातं त्याची ही गोष्ट आहे. साधी सोपी सरळ हलकी फुलकी, तुम्हाला हसवता हसवता थोडस रडवणारी, थोडस अंतर्मुख करणारी, पण कुठलाही सामाजिक संदेश वगैरे काहीही त्याच्यात नाहीये. कुठेही तुम्हाला कोणी कोणाचा सूड घेत नाही, कोणी कोणाचा बदला घेत नाही, कोणी कोणावर ऍसिड फेकत नाही, तलवारीने मारत नाही, खून करत नाही, चोरी करत नाही. सगळं आपल्या ज्या नॉर्मल कुटुंबात घडतं तसं सगळं व्यवस्थित घडणारं असं गोड 2 कुटुंबाची गोष्ट आहे. म्हणते सुभाष, धन्यवाद, तू आमच्याशी बोललास, मनमोकळेपणाने बोललास आणि कामातनं तू व्यक्त होणार आहेस असं तू म्हणालास आणि आम्ही तुझ्या कामाचे चाहते आहोत. माझ्यासारखे असे अनेक लोक आहेत जे तुझ्या कामाचे चाहते, तुझ्यावरती भरभरून प्रेम करणारे आहेत आणि पुढच्या काही काळामध्ये तुझं आरोग्य अगदी व्यवस्थित आता झालेलं आहे, ते व्यवस्थितच राहो ही देवाचरणी प्रार्थना. आणि आज आपण इथेच थांबूया. असंच आपण अनेक सेलिब्रिटींशी असंच चर्चा करणार आहोत. तेव्हा मुंबई तकला लाईक करा, शेअर करा आणि मुळात सबस्क्राईब करायला मुळात विसरू नका. सो परत एकदा मुंबई तक कडनं सुबोध, तुला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अजय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा.